मी आता तुम्हाला हाताचे बनवलेले नूडल दाखवणार आहे। त्यासाठी ही छोटी वाटीभर मी रवा घेतलेला आहे आणि ह्याच वाटीभर मी गव्हाची कणिक घेतलेली आहे पोळा करायची आणि थोडं मीठ घेतलेलं आहे। हे आता मिक्स करून याला मी भिजवून घेते। थोडं पाणी टाकून पातळ नाही करायचं, घट्ट ही भिजवून घ्यायचं। पोळीसारखं एवढं नरम नाही, घट्ट भिजवायचा गोळा। घट्टसर भिजवून घेतलेला आहे रवा आणि कणिक। आता याला अर्धा तास मी रेस्ट करायला ठेवून देते झाकून। तर मी याचे हे दोन भागात हे केले, अर्धा एक गुळा आणि अर्धा एक गुळा। याला आता मी हे पोळीसारखं लाटून घेते पातळ। मी हे पोळी लाटून घेतलेली आहे, अशी पातळ, खूप पातळ नाही खूप जाडी नाही। आता याला मी हे काठाने कट करून घेते असे, आणि इकडूनही कट करते ह्या भागाने। हे कट करून घेते, झाकून ठेवून देते याच्यात। आता हे माझ्याकडे ही पट्टी आहे आणि हा चाकू, याला अशा पद्धतीचं हे असं कापून घ्यायचं। हे नूडल्स तयार करायचे, वाळत टाकून द्यायचे याला। हे मी अशा पद्धतीचे हाताचे नूडल्स तयार केलेले आहे, रव्याचे आणि कणकीचे। तुम्ही मैद्याचे नूडल्स खाता, मुलांना अशा प्रकारचे करून द्या, न साच्या आणि न मशीन। अशा प्रकारचे नूडल्स जर तुम्ही केले तर मुलांच्या आरोग्यासाठी पण चांगले आहे, आणि तुम्ही असे करून बघा। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या ग्रामीण चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा।